मुंबई उच्च न्यायालयानं मनोज जरांगे पाटील यांना खडसावलं। आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी नाकारली। खारघर इथे पर्यायी जागेबाबत सरकार निर्णय घेण्याचा अंदाज। नियमाला धरून कायद्याच्या सगळ्या नियमात राहून आम्ही आमरण उपोषण 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावरती करणार आहे। कोर्टाच्या मनाईनंतरही मनोज जरांगे मुंबईला येण्याबद्दल ठाम। सरकारनं आडमुठेपणा करू नये, जरांगेंचा इशारा। कायद्यापेक्षा जरंग्या मोठा नाही, जरंग्याला आता आंदोलन तिथं करता येणार नाही। मनोज जरांगे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, जरांगेंना जनतेला वेठीस धरू देणार नाही। गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर हल्लाबोल। देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं 16% आरक्षण महाविकास आघाडीनं घालवलं। मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर विखे पाटलांची टीका, तर जरांगेंच्या मागण्यांवरती चर्चा झालेली असून आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती। कॅबिनेटनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांची स्वतंत्र बैठक। माध्यमांसमोर वक्तव्य करण्यास शिवसेनेच्या मंत्र्यांना शिंदेंनी मनाई केल्याची सूत्रांची माहिती। कळंब तालुक्यातील मोहा गावात गावकरी आणि पारधी समाजात वाद। दगडफेक आणि तुफान हाणामारीत 5 पोलीस कर्मचाऱ्यांसह 5 गावकरी गंभीर जखमी। राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम। विविध बाजारपेठांमध्ये भक्तांची खरेदीसाठी गर्दी। बाजारपेठा सजल्या। पुण्यातही गणेशोत्सवाची जोरदार तयारी। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनं भव्य पद्मनाभन मंदिर साकारलं। आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 29 आणि 30 ऑगस्टला मुंबई दौऱ्यावर। मुंबईतील लालबागचा राजा आणि इतर गणपतींचं घेणार दर्शन। मुंबई हायकोर्टानं जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे। जरांगेंना नवी मुंबईमधील खारघरमध्ये आंदोलन करण्याची मुभा द्यावी असं कोर्टानं म्हटलंय। मुंबई हायकोर्टानं परवानगी नाकारल्यानंतरही 29 तारखेला आझाद मैदानावर उपोषण करण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत। उद्या सकाळी आंतरबालीतून मुंबईसाठी निघणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तर हे सरकारचं षडयंत्र असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय। जरांगे कायद्यापेक्षा मोठे नसल्याचं वक्तव्य वकील सदावर्तेंनी केलंय। तर जनतेला वेठीस धरू देणार नाही असा इशाराही सदावर्तेंनी जरांगेंना दिला। सरकारकडून शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ दिल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली। तर फडणवीसांनी 16% दिलेलं आरक्षण मवियानं घालवल्याचं सुद्धा ते म्हणाले। पावसाळ्याचा गणेशोत्सव असल्यानं जरांगेंनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती विखे पाटलांनी केली। तर काही गोष्टी कायद्याच्या कचाट्यात अडकल्याचंही ते म्हणाले। मुख्यमंत्री फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे आणि जरांगेंमध्ये चर्चा झाली। गणपतीमुळे आंदोलन पुढे ढकलण्याची साबळेंनी जरांगेंना विनंती केली। आंदोलनाच्या माध्यमातून दंगल घडवणं हा जरांगेंचा उद्देश असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला। गेल्या 1.5 वर्षापासून त्यांनी हेच केलेलं आहे। तर त्या 28.5 किलोला उचला असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर हल्लाबोल केला। मी अपशब्द वापरले नाहीत, बोली भाषेमध्ये बोललो होतो। विनाकारण वाद पेटवला जात असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलंय। मात्र मी तो शब्दही मागे घेतला। मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रींविरोधातील वक्तव्यावरून जरांगेंनी हे स्पष्टीकरण दिलंय। बीडमधील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आलेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे। फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचं कबूल केलं, मात्र आरक्षण न देता त्यांची फसगत केल्याचा आरोप नाना पटोलेंनी फडणवीसांवर केलाय। बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम लक्ष्मण हाके करतात आणि अजित पवार पालकमंत्री म्हणून बीड जिल्हा टार्गेटवर आहे असा आरोप करत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश कुलाळ यांनी टीका केली आहे।
बीडच्या गेवराईमध्ये लक्ष्मण हाकेंनी पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांच्याशी चर्चा केली. हाके आणि त्यांच्या समर्थकांवर काल गेवराईमध्ये गुन्हा दाखल झाला होता. याबाबत त्यांनी चर्चा केली. भाजपमध्ये गेलेल्या संग्राम थोपटे यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राजगड सहकारी साखर कारखान्याला खेळत्या भांडवलाच्या कर्जाची हमी सरकार देणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना नेते आणि तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. शिवाजी सावंत यांच्या निर्णयामुळे सोलापुरात पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आले आहे. संजय सावकारे यांना काढून पंकज भोयर यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सावकारेंची बुलढाण्याच्या सहपालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून कुठलीही नाराजी नाही असं स्पष्टीकरण सावकारेंनी दिलं. उलट भंडाऱ्याला जाणं येणं जमत नसल्यानं पालकमंत्रीपद नको म्हणून मीच मुख्यमंत्र्यांना विनंती केल्याची माहिती त्यांनी दिली. शरद पवारांना सर्वांची नावं तोंडपाठ असल्याचं गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय. पण 107 हा आमदार निवडून देतो असं सांगणाऱ्या दोघांची नावं पवार विसरल्याचं म्हणत त्यांनी टीका केली. नांदेडच्या नायगावात वसंत चव्हाण यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी काँग्रेस नेत्यांसोबत अशोक चव्हाण यांनी स्टेज शेअर केला. यावेळी मंचावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार छत्रपती शाहू महाराज, माजी मंत्री अमित देशमुख आणि माजी मंत्री विश्वजित कदम उपस्थित होते. पक्षापलीकडेही संबंध असतात. माझ्या जुन्या सहकाऱ्यांनी आमंत्रण दिल्याचं स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिलं. वसंत चव्हाण यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यामध्ये त्यांनी हजेरी लावली होती. यावरून हे स्पष्टीकरण दिलं. बारामतीमध्ये आज शरद पवारांनी विद्याप्रतिष्ठान संस्थेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी संस्थेच्या कामाची पाहणी केली. त्यांच्यासोबत संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड उपस्थित होते. मालेगावमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप आसिफ शेख यांनी केलाय. मतचोरीमुळेच MIM उमेदवार निवडून आल्याचा आरोपही त्यांनी केला. स्वतःच्या गावात नव्हे तर दुसऱ्या भागातून 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात हे शंकास्पद आहे असं म्हणत जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात गोरक्षकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटण्याचं काम सुरू आहे असा आरोप आमदार इद्रिस नायकवाडी यांनी केलाय. महाराष्ट्राचा बिहार होतो की काय अशी परिस्थिती झाल्याचंही नायकवाडी यांनी म्हटलंय. अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं गणेश मंडळांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्यात. भाविकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी प्रसाद मिळण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. स्वच्छता आणि सुरक्षेबाबत जागृत राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात. हिंगोली जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांची आवक वाढलेली आहे. यंदा बाजारात झेंडूच्या फुलांना 7 रुपये प्रति किलो दर मिळतोय. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांनी फुल तोडणीला सुरुवात केली आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे संघर्ष यात्रा काढणार आहेत. शिर्डीमध्ये ओबीसींची निर्णायक बैठक होणार असल्याची माहिती आहे. तर यासाठी लक्ष्मण हाके हे कार्यकर्त्यांसह शिर्डीकडे रवाना झाले आहेत. मनोज रांगे उद्या मराठा आंदोलकांना घेऊन मुंबईकडे कूच करणार आहेत. मराठा आरक्षणाची मागणी ते करतायत. अशातच आता ओबीसी आंदोलक सुद्धा संघर्ष यात्रा काढणार असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे जरांगे सरकारवर दबाव आणताना दिसून येतात एक प्रकारे आंदोलन करून. आणि दुसरीकडे आता ओबीसी बचावासाठी ओबीसी संघर्ष यात्रा काढणार असल्याचं हाकेंनी सांगितलंय. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आपल्या बरोबर आहेत. सर, काय सांगाल तुम्हाला गेवराईमधून पोलिसांनी काय तुम्हाला सूचना दिल्यात? गेवराईमध्ये येऊ दिले नाही तुम्हाला? बघा, अजून काही माझी डिपार्टमेंटची चर्चा झाली नाही, पण आमच्यावरती गुन्हा नोंद झालेला होता. आम्ही पोलीस स्टेशनला चाललो होतो, पण तेच पोलीस प्रशासन आमच्याकडे आलं आणि त्यांनी सहकार्य करण्याची विनंती केली. आम्ही विनंती करतोय. आम्ही कायदा पाळणारी माणसं आहोत. आम्ही कायद्याला चॅलेंज करणारी माणसं नाही आहोत. इतका मोठा बंदोबस्त जो आहे तो इथं तैनात करण्यात आलेला आहे. नेमकं इतके पोलीस जे आहे ते कशासाठी आलेत? त्यांचं काम आहे, त्याला केलं पाहिजे. कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करणं हे पोलीस डिपार्टमेंटचं काम आहे. त्यामुळे आपण आता काय बोलणार? जरांगेंना कोर्टानं जे आहे ते आंदोलनाची परवानगी म्हणजे मनाई केलेली आहे. आझाद मैदान घेऊ नका किंवा मग खारघर वगैरे असं जे मुंबईच्या बाहेरचे जे मैदान आहेत त्या मैदानावर तुम्ही आंदोलन करा अशा पद्धतीचे निर्देश दिलेत. मात्र जरांगे काय माहीत? जरांगेंनी लोकशाही मानावी,
लोकशाही अंतर्गत येणाऱ्या न्यायव्यवस्थेचा निर्णय मानावा, नाहीतर कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होतो. आणि कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करून जर इथं अराजक निर्माण होणार असेल, प्रशासन प्रशासनाचं काम करेल. त्यामुळं हुकुमशहासारखं वागू नये. मुख्यमंत्र्यांचे OSD या ठिकाणी आले होते आणि जरांगेसोबत त्यांनी चर्चा केली. पण चर्चेचा तपशील कळला नाही तर काय बोलायचं त्याच्यावर. त्यामुळं जरांगेने थोडंसं आडेल तट्टूपणा सोडून द्यावा. आणि मला वाटतं शासनानं लई एंटरटेन करू नये या माणसाला. आता तुम्ही कुठे जाणार आहात आणि कशा पद्धतीचं नियोजन आहे ते तुमचं, कारण उद्या जरांगे निघणार आहेत मुंबईसाठी. आमच्या काही बैठका आहेत, बैठका घेऊ आणि आमची ओबीसी आरक्षण संघर्ष यात्रेचं जरा नियोजन करायचं आम्हाला, आणि त्या नियोजनासाठी आम्ही बसतोय. कुठे बैठक होणार आहे आणि कोणती यात्रा काढणार? आम्ही संघर्ष यात्रा काढणार आहे. बैठक आमची महाराष्ट्रातच होईल, महाराष्ट्राच्या बाहेर होणार नाही. आम्ही काही तेलंगणाला जाणार नाही, आम्ही काही UPला जाणार नाही, आम्ही काही बिहारला जाणार नाही. महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामध्ये आमच्या बैठका होतील आणि महाराष्ट्राच्या आतच आमची ओबीसीची संघर्ष यात्रा निघेल. कधीपासून निघणार? उद्या परवा सांगतो, परवा नाही.